आज माहिती आहे मी माझ्या खूप मोठ्या अशा गोष्टीसाठी आली आहे. म्हणजे एवढा आनंद होतोय ना काय सांगू. ग्लासच आहे. तर कशाला आली माहिती आहे, माझ्या फ्लॅटवर माझ्या घरात फर्निचर करायचं आहे आणि ते सुद्धा माझ्या चॉईसने म्हणजे प्रत्येक घरातला एक एक कोणा जो आहे तो माझ्या आहोंनी सांगितलं की तुला जसा हवा तसा तू कर. आम्ही 8 दिवस झाले येतो ह्यांच्याकडे की कसं फर्निचर करायचं वगैरे, आणि आज फायनल करायला आलो आहे की कसं फर्निचर करायचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट माझ्या चॉईसने होते ना, या गोष्टीचा एवढा आनंद होतो आहे ना काय सांगू. ज्यांना मी तुम्हाला माझं माहेरचं घर दाखवेलच. अक्षरशः पडकं घर आहे, त्या घरातून इथपर्यंत प्रवास केला आहे आणि नाही सांगू शकत. पुण्यामध्ये एवढा मोठा फ्लॅट, शिवाय 2 BHK घेतला आहे. एवढं मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि ते सुद्धा अजून त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी त्यासुद्धा प्रत्येक गोष्ट माझ्या मनाने असणार आहे. तिथला एक एक वस्तू असणार ती सुद्धा माझ्या मनाने असणार. तिथे मला कोणी काय बोलणार नाही, हे असंच का इथेच का ठेवलं, का बरं असं वगैरे कोणीही मला काहीही बोलणार नाही. आणि हे असं एक हक्काचं घर मला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं आणि ते पूर्ण झालं आहे. आणि आता त्यातल्याच छोट्या छोट्या गोष्टींची सुरुवात झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फर्निचर असतं. तर त्या फर्निचरला सुद्धा आता म्हणजे कसं करायचं त्याची पण बऱ्यापैकी आम्ही सगळ्या डिझाईन वगैरे फोटोज वगैरे नुसार चॉईस करून ठेवलं आहे. फक्त आता त्यांना द्यायचं आणि 2 दिवसात वगैरे काम स्टार्ट होणार आहे. सो हे सगळं यार काय सांगू तुम्हाला, माझ्या बोलण्यातनं कळतच असेल किती आनंद होतोय. तर फायनली माझं फर्निचर आता फायनल केलं आहे आणि बघू ते पेमेंट केलेलं तर दाखवा. तर थोडंसं पेमेंट पण केलं शुभ अंकाचं, काय म्हणतात हो त्याला, हे बघा दाखवत नाही. एक असं पेमेंट म्हणजे 1111 नाही सॉरी 11,111 असं पेमेंट पण केलं आणि दिलं फर्निचर करायला. खूप जास्त आनंद होतोय मला काय सांगू. आणि आता त्याच खुशीमध्ये आम्ही चाललो आहे पार्टी करायला. तर खरं पार्टी नाही बरं का, काय झालं त्या दिवशी माझ्या दिदीन त्यांना पार्टी दिली आणि ह्यांच्या दिदीन त्यांना म्हणजे माझ्या दिदीन त्यांना म्हणजे माझ्या नंदेला आणि त्या फॅमिलीला पार्टी द्यायची राहिली होती. तर म्हटलं आज जाऊया. त्यांना फोन केला की चला आपण जाऊया. आता ते रेडी होऊन बसले असतील, दिदीला पण बोलवले आणि आता आम्ही सगळे चालले परत पार्टी करायला. कुठे चाललोय मला नाही माहिती, आमचं डायरेक्ट असतं जिकडे वाटेल तिकडे जायचं. व्हेज खाल्लं आणि ह्यांनी नॉनव्हेज खाल्लं. ह्यांनी पण नॉनव्हेज खाल्लं. मी पनीर खाल्लं. नाही यांनी पण नॉनव्हेज खाल्लं. बाकी आणि ती हड्डी कुठं गेली? हड्डी तूच खाल्ली, खोटं सांगत आहे. त्याला माहिती मी खात नाही. चिकन खाल्लं पहिल्यांदा. शी मी नाही खाल्लं. तर आम्ही बड्डे पार्टी करून आलो आणि किती वाजलेत माहिती आहे, बघू मोबाईल जरा किती वाजलेत. आणि आम्ही सगळेजण जागेत. इकडं हे बघा, हे पिटकुलं तर अजून झोपलं नाही. दीदींचं पण ऑफिसचं काम चाललंय आणि कोणाला पहिल्यांदा एडिटिंगला दिलंय काहीतरी. कधीच करत नाही बरं का, माझा अक्कलकोटचा ब्लॉग आहे, करत नाही. किती खोटं बोलतं, इकडे बघा. कधी ब्लॉग कधीच करत नाही. मी एकटीच काम करत असते. आज मी म्हटलं मी तुम्हाला झोपू देणार नाही, दोघांनी पण एडिट करायचं म्हणून बसले. ते पण लॅपटॉप घेऊन बसले. आता त्याच्यात त्यांचे किती ते प्रश्न, हे असंच करायचंय तसंच करायचंय आणि आता असे झोपले. इकडं बघा काहीतरी त्यांच्याकडे रिझन असतं. त्यांच्या जाऊ दे ते नंतर सांगेन, पण एवढे रिझन असतात का बास रे बास. आणि मी मस्त गाऊन घातलंय बघा. घरी आले का मस्त रिकामा ढाकळा माझ्या नंदेचा गाऊन घातलाय आणि आता काम करणार. किती वाजेपर्यंत माहित नाही. वाजलेत किती वाजले दीदी, किती वाजले हो? मला नाही, टॉर्च चालू आहे ना, मला दिसतच नाहीये. 1:45 झालंय. आता किती वाजता झोपणार आणि सकाळीच परत आमच्या जिजूंचा पाऊस पडतो. 8-9 वाजले का पाऊस पडतो. उद्या नाही पडणार, उद्या त्यांना सुट्टी आहे. पण उद्या मी सकाळी 10 वाजेपर्यंत झोपणार आहे. काय माहिती उद्या माझ्या माहेरची यात्रा आहे. नाही एवढ्या वेळ झोपून जमणार नाही. लवकर उठणार आणि यात्रेला जाणार आहे. किती गोड असतात. घेऊन जा बर का. काढून दे कुठं. नाही कुणालचं माहेरची, पाबळची असली तर त्यांच्या माहेरची. हा माझ्याच माहेरची, फक्त तुमच्या नाही. 1 वाजलेत आणि मला काय सुचत आहे. माझं ना खूप दिवसापासून माझ्या नंदेच्या घरी पार्सल येऊन पडलं होतं. तर त्याच्यामध्ये काय काय आलंय बघायचंय. ओपन कुठून करू.
पोस्ट माझा. हो तेच आहे जे मला पाहिजे होतं ते. सगळे तेच प्रोडक्ट आहे. एम कॅफेचे एवढेच आहेत. हे मला पाहिजे होतं, हे बाकीचं नाही पण हे मला पाहिजे होतं आणि याच्यासाठी मागवलं खास मी. आता मी तुम्हाला ट्राय करून दाखवेल एखाद्या ब्लॉगमध्ये, एखाद्या व्हिडिओमध्ये. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.